क्वालिटी चेक केल्याची लॅब रिपोर्ट द्या, बॅच नंबर सांगा आणि सॉईल रिपोर्ट द्या मला द्या. मला एवढंच माहिती आहे की माझी हळद चांगली आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देते त्याची. तेच विचारतोय मी तुला प्रश्न. टाइमपास वाटला का तुम्हाला? प्रेझेंटेशनला असे येता तुम्ही, हे असे कपडे घालून? तुम्हाला सांगू का, आमचा जो शिपाई आहे ना त्याचेही कपडे बरे आहेत तुमच्यापेक्षा. काय प्रोफेशनलिझम आहे की नाही मला नाही वाटत तुम्हाला. बिझनेस मधला बी सुद्धा माहिती असेल. पैसे मागायला आलेला दिसतोय. जाऊय बापू, काय कुठून पैशाची सोय झाली का नाही? नाही डॅडी, कुठनंच जेवण झालंय. काय बोलायचं, माणसात माणुसकीच राहिली नाही म्हणायची. आम्हाला लय वाटतं हो तुम्हाला मदत करावी, पण आम्हाला माहिती आहे ना तुमचा स्वाभिमान. जीव गेला तरी मी तुम्ही तुमच्या बहिणीच्या आणि तुमच्या सासरच्या माणसांकडनं पैसे घेणार नाही. तुम्ही सांगा आता काय करायचं. लय त्रास होतो, लय त्रास होतो, पण तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागू द्यायचा नाही म्हणून हात आकर्ते घ्यायला लागतात. अहो पण डॅडी, मला तुमच्याकडनं पैसे नकोच आहेत. तुमचं फक्त डोक्यावर हात असू द्या माझ्या, बाकी काय नको मला. तात असतो सुख्या. सर, आपण हळदीबद्दल बोलूया का? त्याच्याबद्दलच बोलतोय ना मी. का वाजता गप्पा मारतोय? काय करायचं? तुमच्याकडे एकही रेकमेंडेशन लेटर नाहीये, कुठलाही लॅब रिपोर्ट नाहीये. आलात कसे हो तुम्ही इथपर्यंत? या इंडस्ट्रीमध्ये कोणाला तरी सप्लाय केलं का तुमचं मटेरियल? नाही, कोणी रेकमेंडेशन दिलंय का तुमचं? सर, तुम्ही म्हणतायत ते नाहीये काय माझ्याकडे, पण मी तुम्हाला सांगते ना, माझी हळद आहे ना एकदम भारी आहे. म्हणजे ती हळद तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये वापरलीत ना तर खूपच परिणामकारक त्याचे तुम्हाला गुण दिसतील. माझ्या हळदीत भेसळ नाहीये. हा, भेसळ नाही बघा तर. हिला काही कळलं नाही ना, का हिला कोणी पाठवलंय मी काय करतो ते बघायला? आउट, गेट आउट.